हिंगोलीत जे घडलं ते फक्त पक्षप्रवेश नाही, तो आहे भविष्यातील राजकीय युद्धाचा ट्रेलर. एकीकडे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि दुसरीकडे भाजपचा अचानक घेतलेला एक मोठा निर्णय. प्रश्न एकच आहे, प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश योगायोग आहे का रणनीती? आणि या सगळ्यांचा थेट संबंध संतोष बांगरांशी आहे का? चला संपूर्ण राजकीय गणित उलगडूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर. आज हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, ज्यांच्यावर काँग्रेसचा पूर्णपणे विश्वास असल्याचं मानलं जात होतं आणि ते काँग्रेसतील सर्वात जवळीक होते. हिंगोली जिल्हा राजकीयदृष्ट्या कायमच संवेदनशील आणि स्पर्धात्मक राहिलेला भाग आहे, विशेषतः कळमनुरी मतदारसंघ, जिथे सध्या आमदार आहेत संतोष बांगर शिवसेना शिंदे गटाकडून. आणि इथूनच सुरू होतो राजकारणाचा खरा ट्विस्ट. गेल्या काही वर्षात संतोष बांगर हे कळमनुरीमध्येच नाही तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात प्रभावी नेते म्हणून उभे राहिले आहेत. त्यांची आक्रमक भूमिका, थेट जनसंपर्क, स्थानिक प्रश्नावर स्पष्ट ते स्टँड घेत असतात. यामुळे सर्वत्र ते चर्चेत देखील असतात. पण राजकारणात एक नियम आहे, ज्याची ताकद वाढते त्याला रोखण्याचे प्रयत्नही वाढतात. याच पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी संतोष बांगर यांच्या घरावर धाड पडल्याची चर्चा झाली होती. सरकारी यंत्रणा, चौकशी, हालचाली, पण राजकीय वर्तुळात एकच चर्चा होती. या धाडीमधून फारसं काही निष्पन्न झालं नाही आणि इथूनच पुढचा डाव सुरू होतो. जर प्रशासकीय पातळीवर अपेक्षित यश मिळालं नसेल तर पुढचा मार्ग कोणता? राजकीय कोंडी, मतदारसंघात पर्याय उभा करणं, स्थानिक समीकरण बदलणं. आणि नेमकं इथेच प्रज्ञा सातव यांचा भाजपमधील पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरतो. प्रज्ञा सातव यांना हिंगोली जिल्ह्यात मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे. त्यांचा विधान परिषदेतील अनुभव आणि आता भाजपसाठी स्थानिक चेहरा त्या बनल्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. म्हणजेच कळमनुरी आणि हिंगोलीत संतोष बांगरांना बॅलन्स करणारा एक राजकीय मोहरा भाजपच्या ताफ्यात सामील झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंगोली जिल्ह्यातील राजकारणावर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. भाजपने हा डाव खेळून एक डाव पुढे जाऊन बाजी मारली असल्याचं बोललं जात आहे. राज्यामध्ये महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती फार काळ टिकेल याची शाश्वती मुळीच नाही. आज भाजप आणि शिंदे गट सत्तेत एकत्र असले तरी भविष्यात सगळं सुरळीत राहीलच याची खात्री नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, येणारी 2029 मधली विधानसभा निवडणूक आणि शिवसेनेचा चिन्हावरून चालू असलेला न्यायालयीन वाद म्हणजेच चिन्हाचा प्रश्न आणि महायुतीमधील नेतृत्वाची स्पर्धा, हे सगळी गणितं कधी बदलतील याचा काही नेम नाही. विशेषतः शिंदे गटाला कायमस्वरूपी चिन्ह मिळेल का हे सुद्धा अजून निश्चित नाही. जर का शिंदेसेना यांना चिन्ह मिळालं नाही तर महाराष्ट्रात सत्तेत असलेलं 3 इंजिनचं सरकार कधीही थांबू शकतं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष या सर्व गोष्टींना पर्याय शोधत आहे आणि अशा काँग्रेसमधील बलाढ्य नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप अधिक प्रबळ बनत चालले आहे. इथे एक प्रश्न महत्त्वाचा आहे, भाजपला स्थानिक पातळीवर स्वतंत्र बळ हवंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून गुलदस्त्यातच आहेत आणि म्हणूनच भाजप आजच पर्याय तयार करत असल्याचं चित्र दिसत आहे. राजकारणात वेळ फार महत्त्वाची असते. हिंगोली जिल्ह्यात आधी संतोष बांगर यांच्या घरावर धाड, मग शांतता आणि आता हा पक्षप्रवेश, हे सगळं एकत्र पाहिलं तर हा डाव आजचा नाही तर भविष्यासाठीचा आहे असं दिसत आहे. भाजप असा संदेश देत आहे की हिंगोलीत आम्ही कोणावरही अवलंबून नाही आणि अप्रत्यक्षपणे संतोष बांगर यांना एक राजकीय इशारा दिला जातोय का हा प्रश्न उपस्थित होतो. आता प्रज्ञाताई सातव यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे पुढे काय होऊ शकतं तर आगामी काळात हिंगोलीतील राजकीय ध्रुवीकरण वाढेल. शिंदे गट वर्सेस भाजप गट अंतर्गत तणाव वाढू शकतो. कळमनुरी मतदारसंघ हा केंद्रस्थानी नक्कीच येईल. प्रज्ञा सातव यांची भूमिका अधिक आक्रमक होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट युतीची परीक्षा हिंगोलीत होऊ शकते आणि याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर नक्कीच होणार. राज्यात ही चालू असलेली युती हिंगोली जिल्ह्यात टिकेल का हा प्रश्न सुद्धा निर्माण होईल आणि हे दोन्ही पक्ष अर्थातच भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा लढवू शकतात. आजचा पक्षप्रवेश हा फक्त पिक्चर नाही तर येणाऱ्या आगामी काळातील निवडणुकाचा हिंगोलीतील एक ट्रेलर आहे. तो आहे हिंगोलीच्या उद्याच्या राजकीय संघर्षाचा एक संकेत.
हिंगोलीतील राजकारण वरवर शांत दिसत असलं तरी पडद्यामागे मोठी लढाई सुरू झाली आहे आणि या लढाईत कोण जिंकणार कोण हारणार हे ठरवेल जनता आणि पुढची येणारी निवडणूक. थांबूया या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर. तुम्ही अद्यापही आपल्या चावडीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा. भेटूया पुढच्या वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.